बघा पाऊस चालू झाला मस्त पैकी, कोकणातला पाऊस. जोरात चालू झाला. आता आम्ही आलो आहोत इथे हॉटेल दिलखुश. हे आहे देवगड येथील बाजारपेठ खाली दिलखुश. इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत. हा आमच्या कोकणातला नाश्ता. काळ्या वाटाण्याची उसळ, पुरी, भजी. हे असं सगळं आहे बघा. कधी आलात देवगड मध्ये तर खालच्या बाजारपेठेमध्ये हॉटेल दिलखुश मगाशी तुम्हाला मी दाखवलं, इथे या आणि हा नाश्ता करा. बघा किती मजा येते. चला आता नाश्ता झालेला आहे. आता आम्ही राजापूरच्या दिशेने निघालेले आहोत. साधारण 1.5 तास आम्हाला राजापूरला जायला लागेल. आज आमच्या बरोबर आमचे मित्र श्री अरुण शेठ भडसाळे. आज आम्ही त्यांना बोलवलेलं आहे आमच्या जोडीला. चला म्हटलं राजापूर पर्यंत. ते आज चक्रधारी आज ते आहेत. त्यांनी चक्र धरलेलं आहे त्यांच्या हातामध्ये. चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. हे बघा हे आलं देवगडची बाजारपेठ. असे इथे एसटी स्टँड आहे. हा बघा देवगड एसटी स्टँड. इथे लोक भाज्या विकायला बसतात सकाळच्या. हे देवगड मधील प्रसिद्ध साई ट्रॅव्हल्सच्या गाड्या. मुंबई ते देवगड असा त्यांचा रोजचा हे असतो. हे इथे शाळा देवगड हायस्कूल, शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल. हे इथे आहे सरकारी हॉस्पिटल. हे आहे याला ह्या एरियाला म्हणतात पडेल कॅन्टीन भाग. इथे पण आता खूप मोठी बाजारपेठ झाली. काही काळापूर्वी इथे एवढं काही नव्हतं, पण आता या 10 वर्षामध्ये खूपच डेव्हलप झाली ही जागा. इथून सरळ जर तुम्ही गेलात तर खाली पडेल म्हणून गाव लागतं. तिथे तुम्ही जाऊन पोचता. पडेल, तिरलोट अशी पुढे गावं लागतात. आता इथनं आम्ही उजव्या हाताला वळणार आणि कोस्टल हायवेला पुढे परत जॉईन होणार. लेफ्ट साइडला रस्ता आहे 50 मीटरवर. 500 नाही 50 मीटर. सॉरी माय बॅड. 50 मीटरवर आम्ही बरोबर लेफ्ट साइडला वळलेले आहोत. आणि आता हा परत एक छान कोस्टल हायवे चालू झालेला आहे. या पडेल कॅन्टीन वरनं तुम्ही डाव्या साइडला वळलात की विजयदुर्गला जाता. सरळ गेलात की पडेल, तिरलोट अशी गावं लागतात. आणि इथून आता मी जे सांगतोय, आता जिथून आम्ही वळलो त्या भागातून तुम्ही सौंदाळा म्हणून गाव आहे तिथे जाऊ शकता. आता तुम्हाला एक थोड्या वेळात आंबेरीचा पूल पण मी तुम्हाला दाखवतो. आंबेरीची खाडी मस्त बघा. आता पावसाच्या ह्यानी खूप हिरवगार झालंय आणि ही समोर दिसते ही खाडी आहे. बघा कसं मस्त. आंब्याच्या बागा, त्याच्यानंतर हे हिरवगार सगळं छान दिसतंय. कोकणातली खूप म्हणजे ज्याला आपण नैसर्गिकता म्हणतो, कोकण ब्युटी. हे बघा इथे तुम्हाला दिसतील आता. या बघा इथे आंब्याच्या बागा. देवगड हापूस जो तुम्ही घेता बाजारामध्ये, तो ह्या आमच्या देवगड तालुक्यातनं संपूर्ण
काढला जातो, भरला जातो आणि पाठवला जातो. आणि कधी कधी आम्हालाही प्रश्न पडतो की आमचा सीझन संपला तरी देवगड हापूस आंबा कुठून येतो. हा एक मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, बघू त्याच्यावर कधीतरी. हे बघा, इथे आंब्याची झाड आहेत छान, दोन्ही बाजूला आंब्याच्या बागा आहेत. बघा, त्यातनं हा कोस्टल हायवे गेलेला आहे, मस्त सिनिक रोड. आता भेटूया जरा पुढे. हे बघा, आता आम्ही आलो इकडे आंबेरीच्या दिशेने राजापूरला निघाले आहोत. इथे आता पुढे आहे आंबेरीची खाडी. आणि इथे ह्या आंबेरी पुलाच्या इथे, हा बघा समोर दिसतोय हा पूल आहे, इथे सिंधुदुर्गाची हद्द संपते आणि देवगड तालुक्याची सुद्धा हद्द इथे संपते. आता हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, खाडी छान दिसते, कसा व्ह्यू आहे बघा खाडीचा दोन्ही बाजूला. बघा किती छान निसर्गरम्य कोकण. उगीच म्हणत नाहीत आमच्या कोकणात, इतकं छान कोकणामध्ये वातावरण तुम्हाला मिळतं की कुठलंही पोल्युशन नाही, कुठला किडकिड नाही, खटखर नाही, शांत हिरवगार कोकण. हा बघा, हा पूल आहे. आता ह्या पुलाच्या ह्या बाजूनी रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते आणि राजापूर तालुक्याची पण हद्द चालू होते. चला भेटू पुढे.